Hi friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट बघणार आहोत आणि त्याचा आपण एक न्यू टॉपिक बघत आहोत, प्रॅक्टिस सेट 15.5. आणि हा प्रॅक्टिस सेट आहे चॅप्टर नंबर 15 एरियाचा. आणि ह्या प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला हे एवढे फॉर्म्युले लागणार आहेत: एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, हेरॉन्स फॉर्म्युला. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटसाठी लागणार आहे. आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये ओनली 2 क्वेश्चन्स आणि 6 क्वेश्चन्स आहेत. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, प्लेलिस्टच्या सगळ्या लिंक चेक करा. तुम्हाला तिथे कळेल की ह्या चॅनलला किती व्हिडिओ बनलेले आहे. आणि अजून जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 15.5 आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन फर्स्टला 2 सब क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन काय आहे तर रीड करूया. बघा, फाइंड द एरिया ऑफ गिवन प्लॉट्स आहे हा, आणि याचा एरिया फाइंड करायचा आहे. काय म्हटलंय? ऑल मेजर्स आर इन मीटर्स. आता हे जे तुम्हाला व्हॅल्यू दिसतात त्याचं जे युनिट्स आहे ते काय आहे? मीटरमध्ये. म्हणजे सगळ्यांचं युनिट कशामध्ये लिहिणार आपण? मीटरमध्ये. तर बघूया, PQRST हा प्लॉट आहे. हे प्लॉटला किती साईड्स आहेत? 5 साईड्स आहेत. तर 5 साईड्सची कोणती फिगर आहे का आपण याच्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेलं नाही. म्हणजे अशा फिगरच्या एरिया कसा काढायचा आपण बघितलेला नाही. पण ह्यामध्ये काय लाईनिंग्स आहेत जॉईंट केलेल्या, त्यामुळे आपण ह्या पूर्ण प्लॉटचा एरिया काढू शकतो. कारण की त्यामध्ये बघा, इथे दिसते राईट अँगल ट्रायंगल, इथे क्वाड्रिलॅटरल दिसते, इथे राईट अँगल ट्रायंगल दिसते, आणि हे सुद्धा ट्रायंगल आहे. म्हणजे तुम्हाला त्यामधल्या प्लॉटमधले जे पार्ट्स पडलेले आहेत त्या पार्ट्सची तुम्हाला बघून त्याचा एरिया काढता येतो. बघूया, तर किती पार्ट्स पडले बघूया. हा एक पार्ट PQA ट्रायंगल PQA, दुसरा QACR हा सेकंड क्वाड्रिलॅटरल आहे. थर्ड आहे ट्रायंगल RCS, आणि फोर्थ आहे दिसते तुम्हाला हा फोर्थ पार्ट, म्हणजे हा फोर्थ ट्रायंगल आहे PTS किंवा STP म्हणून मी लिहिते ते PTS. बघा, इथे दिसते तुम्हाला मी काय लिहिलं? ट्रायंगल PQA, म्हणजे ह्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढणार जे जे लिहिलेलं आहे त्याचा. त्यानंतर दिसते क्वाड्रिलॅटर QCR, याचा एरिया काढायचा आहे. हा क्वाड्रिलॅटरल आहे ट्रॅपेझियम. त्याच्यानंतर RCS, याचा एरिया काढायचा आहे. नंतर PTS हा ट्रायंगल आहे, याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. अशा 4 क्वांटिटीचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर फर्स्टली आपण फर्स्टपासून स्टार्ट करायचं आहे. तर मी इथे लिहिते आन्सरमध्ये, इन ए राईट अँगल ट्रायंगल PQA याचा एरिया काढायचा आहे. तर त्याआधी एरिया काढायसाठी ज्या गिव्हन साईड्स आहेत त्याची लेंथ आपल्याला इथे लिहावं लागेल. इथे लिहिते मी लेंथ PA = 30 मीटर, लेंथ QA = 50 मीटर. आता ह्यानंतर काय करायचं? आपण एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. बघा, इथे लिहिते एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल = हाफ मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट्स ऑफ 2 sides मेकिंग राईट अँगल. बघा, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इथे लिहावं लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल PQA = हाफ खाली हाफ मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट घ्यायचा आहे, पण त्या 2 साईड्स आहेत ज्याच्यामुळे राईट अँगल क्रिएट होतं. तर हा PA आणि QA. इथे लिहिते मी लेंथ PA मल्टिप्लिकेशन लेंथ QA. एवढं लिहिल्यानंतर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं? व्हॅल्यू पुट करायचे. हा एरिया काढायचा आहे तर यामध्ये व्हॅल्यू पुट करणार नाही. तर ही जी फॉर्म्युला आहे, हे जे लिहिलेलं आहे आपण, याची लेफ्ट साईड जशीच्या तशीच ठेवायची, राईट साईडकडे यायचं. = साईन हाफ मल्टिप्लिकेशन लेंथ PA ची व्हॅल्यू आपण जी लिहिली आहे ती लिहिणार इथे 30
मल्टिप्लिकेशनचं साईन. लेंथ क्यू एची व्हॅल्यू बघा, लेंथ क्यू ए इथे 50 दिसते ते लिहिणार. आता मला हे सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे हा 2 डिनॉमिनेटरला म्हणजे 2 डिनॉमिनेटरला आहे आणि हे सगळं वर न्यूमरेटरला आहे. हे न्यूमरेटरला आहे. तर 2 ने आपण या न्यूमरेटरमध्ये असलेल्या नंबरला काय करतो, आपण डिवाइड करतो. मी 2 ने 30 ला डिवाइड करते, एक तर 50 ला डिवाइड करते. तर मी 2 ने 50 ला डिवाइड करते, 25. तर 30 आणि 25 ची जी मल्टिप्लिकेशन येते ती असते 750 आणि युनिट येतात स्क्वेअर मीटर. म्हणजे आपल्याला पहिला एरिया मिळालेला आहे राईट अँगल ट्रायंगलचा PQA चा 750 स्क्वेअर मीटर. इथे लिहून घेते मी 750 स्क्वेअर मीटर. म्हणजे हा सेंटेन्स पण लिहून घेऊया. द एरिया ऑफ ट्रायंगल PQA इज 750 स्क्वेअर मीटर. बघा फर्स्ट काढलेला, आता सेकंड आहे दिसते क्वाड्रिलॅटरल. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा काय ट्रॅपेझियम. तर याचा आन्सर काढायसाठी, याचा एरिया काढायसाठी आपल्याला हे इरेज करावं लागेल. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता. बघा हा क्वाड्रिलॅटर काढायचा, इथे लिहिते मी इन ए क्वाड्रिलॅटरल QACR. तर ह्या क्वाड्रिलॅटरलच्या म्हणजे ह्या ट्रॅपेझियमच्या ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घ्या. बघा लेंथ QA इज इक्वल्स टू 50 मीटर. QA आणि RC ह्या काय पॅरलल साइड्स आहेत आणि त्याची लेंथ आपण लिहित आहे. बघा लेंथ RC इज इक्वल्स टू 25 मीटर. ही जी साइड आहे AC ही काय आहे, हाईट. ही साइड AC काय आहे, हाईट. तर इथे मी इथे लेंथ AC. तर आता ही तुम्हाला दिसते इथे B पॉइंट आहे. B पॉइंट मुळे काय होते, हे AC चे पार्ट्स पडलेले दिसत आहेत. म्हणजे आपल्याला हे AC काढायसाठी AB आणि BC ऍड करावं लागेल. इथे लिहिते लेंथ AC इज इक्वल्स टू लेंथ AB प्लस लेंथ BC. बघा लेंथ AB ची व्हॅल्यू लिहिते मी, इथे लिहून घेते आधी. लेंथ AB इज इक्वल्स टू 30 मीटर. इथे लिहायच्या आधी इथे लिहिते लेंथ BC इज इक्वल्स टू 30 मीटर. बघा दोघांची ॲडिशन AB 30 प्लस लेंथ BC 30. लेंथ AC ॲडिशन येते 60 मीटर. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ ए ट्रॅपेझियम काढायसाठी हाईट मिळालेली आहे. आपली हाईट आहे लेंथ AC, त्याची आपण काढलेली आहे. जे व्हॅल्यू काढले ते 60 मीटर. आपण इथे फॉर्म्युला लिहून घ्या ट्रॅपेझियमचा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम हा मल्टिप्लिकेशन सम ऑफ लेंथ्स ऑफ two parallel sides multiplication height. बघा इथे एरिया ऑफ ट्रॅपेझियम हा इथे येते एरिया ऑफ QACR इज इक्वल्स टू हा मल्टिप्लिकेशन सम ऑफ लेंथ्स ऑफ टू पॅरलल साइड. तर कोणत्या, QA आणि RC त्या दोघांची ॲडिशन करायचे. लेंथ QA प्लस ॲडिशन म्हणजे प्लस लिहावं लागेल लेंथ RC ब्रॅकेट कॉम्प्लीट. मल्टिप्लिकेशनचं साइन हाईट कोणती आहे, AC. इथे लिहिते लेंथ AC. बघा लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. राईट साईडकडे लिहूया हाफ मल्टिप्लिकेशनचं साइन. आता व्हॅल्यू पुट करायची आहे. लेंथ QA किती आहे 50 प्लसचं साइन. लेंथ RC किती आहे 25 ब्रॅकेट कम्प्लीट. मल्टिप्लिकेशनचं साइन. लेंथ AC आपण काढलेली आहे. बघा इथे लेंथ AC 60 मीटर. आपण काही लर्न करून लिहित नाही, जे दिसतंय जे आपण करत आहे तेच बघून आपण सॉल्व्ह करत आहे. तर मुलांना काय वाटतं की आपल्याला लर्न करून लिहावं लागतं. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट लर्न करून लिहिण्यासारखा नाही. जे आपण करत त्याचा व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि तेच बघून आपल्याला आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं. बघा सॉल्व्ह करूया. 1/2 मल्टिप्लिकेशन 50 प्लस 25 75
5 मल्टिप्लिकेशनचं साईन 60. आता ह्या 2नी 75ला किंवा 60ला डिवाइड करायचं. 75ला जर डिवाइड केलं तर काय तो आन्सर जे येईल ते डेसिमल पॉईंटमध्ये, पण आपण त्या डेसिमल पॉईंटमध्ये घ्यायचं नाही, क्रिटिकली जायचं नाही, डायरेक्ट 60ला डिवाइड करायचं. 2 × 2 इथे 30. म्हणजे आपल्याला 75 आणि 30ची काय करावी लागेल, मल्टिप्लिकेशन. इथे 0 5 2 2 म्हणजे 2250 स्क्वेअर मीटर. याचा आन्सर आलेला आहे 2250 स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QACR. छानपैकी आन्सर लिहून घ्या. द एरिया ऑफ ट्रॅपेझियम तुम्ही QACR is 2250 स्क्वेअर मीटर. 2250 स्क्वेअर मीटर. बघा, हे आपण ह्या पार्टची व्हॅल्यू काढलेली आहे, एरिया काढलेला आहे. ह्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे, हा थर्ड पार्ट आहे, याची व्हॅल्यू काढायची आणि इथले एरिया काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इरेज करायचं आहे. तर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. बघा आपल्याला हा पार्ट काढायचा आहे, तो कोणता आहे तर बघूया. राईट अँगल ट्रायंगल. मी इथे लिहिते इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता तर RCS. बघा त्याच्या साईडच्या लेंथ लिहून घेऊया. लेंथ RC इज इक्वल्स टू 25 मीटर अँड लेंथ CS इज इक्वल्स टू 60 मीटर. हा राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहून घ्या. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल is equals to half multiplication products of two sides making right angle. तर एरिया ऑफ राईट अँगल. तर इथे काय लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल RCS. इथे लिहिते मी एरिया ऑफ ट्रायंगल RCS इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हाफ. प्रॉडक्ट लिहायचा आहे. कशाचा प्रॉडक्ट लिहायचा आहे, ज्या टू साइड्स मध्ये राईट अँगल क्रिएट होतो, RC आणि CS या दोन्ही साइडचा प्रॉडक्ट. इथे मी लिहिन RC मल्टिप्लिकेशन लेंथ CS. व्हॅल्यू पुट करायच्या, लेफ्ट साइडची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून ते तसेच लिहिणार, म्हणजे नाही लिहिलं तरी चालतं. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हाफ मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू पुट करायच्या. RC ची व्हॅल्यू आहे 25 मल्टिप्लिकेशन CS ची व्हॅल्यू आहे 60. हे 2नी मी 60ला डिवाइड करणार, इथं 30. 25 आणि 30ची मल्टिप्लिकेशन येतं 750 स्क्वेअर मीटर. 750 स्क्वेअर मीटर. आपल्याला एरिया मिळाला कशाचा, राईट अँगल ट्रायंगल RCSचा. आपण सेंटेन्स मध्ये लिहून घेऊया. द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल RCS is 750 स्क्वेअर मीटर. इथे लिहून घेते मी 750 स्क्वेअर मीटर. बघा काढलेला आहे आपण आन्सर या थर्ड पार्टचं. आता राहिलेला हा जो फोर्थ पार्ट आहे याचा सुद्धा एरिया काढून घेऊया. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तरी सुद्धा काढू शकता. हे इरेज करते. बघा लास्ट ट्रायंगल आहे PTS. मी इथे लिहिते इन ए ट्रायंगल PTS आणि ह्या ट्रायंगल मध्ये ज्या ज्या साईडची व्हॅल्यू गिव्हन आहे ते लिहित. बघा TB किंवा BT दोनपैकी एक म्हणू शकतो मी. ते लिहित BT घेते 30 मीटर. बघा हा ट्रायंगल बसला तर ह्या ट्रायंगलमध्ये हाफ बेस इंटू हाईटचा फॉर्म्युला लागतो. हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हे जे लिहिलंय आपण हे हाईट होतं, तर राहिला बेस काय आहे PS. लेंथ PS. पण PS मध्ये तुम्हाला काय दिसते, छोटे छोटे पार्ट पडलेले, हा पार्ट. तर मग आपल्याला PS काढायची असेल तर या सगळ्या पार्टची काय करावं लागेल, ऍडिशन. तर मी इथे लिहिते लेंथ PS म्हणजे काय, लेंथ PA प्लस लेंथ AB प्लस लेंथ BC
प्लस लेंथ CS, लेंथ CS इज इक्वल टू लेंथ PA ची व्हॅल्यू 30 प्लस लेंथ AB ची व्हॅल्यू 30 प्लस लेंथ BC ची व्हॅल्यू 30 प्लस लेंथ CS ची व्हॅल्यू 60. बघा लेंथ PS काढूया, सगळ्यांचे ॲडिशन करूया. 0 प्लस 0 प्लस 0 3 प्लस 3 6 6 प्लस 3 9 9 प्लस 6 15 म्हणजे 150 मीटर आपल्याला बेस मिळालेला आहे ह्या ट्रायंगलचा. मी ते लिहून घेते एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ मल्टिप्लिकेशन बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. बघा एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल PTC. हा ट्रायंगल PTC इज इक्वल टू हाफ बेस काय आहे? PS, लेंथ PS मल्टिप्लिकेशन साइन हाईट BT. व्हॅल्यू पुट करायचं. फॉर्म्युलाच्या लेफ्ट साईडला एरिया ऑफ ट्रायंगल PTS हा काढायचा, तर इथे व्हॅल्यू कशी लिहिणार? इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हाफ मल्टिप्लिकेशन लेंथ PS ची व्हॅल्यू आहे आपण काढलेली बघा 150 मल्टिप्लिकेशन BT ची व्हॅल्यू आहे 30. आता ह्या 2 नी 2 पैकी कोणाला तरी डिवाइड करत असतं, तर मी 30 ला डिवाइड करते. 2 × 2 इथे 15. आता 15 नी आणि 15 नी ह्या 150 ला मल्टिप्लाय करायचं. काय येतं आन्सर? 2250 स्क्वेअर मीटर. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PTS या 4th पार्टचा जो एरिया मिळालेला आहे तो आहे 2250 स्क्वेअर मीटर. मी इथे लिहून घेते 2250 स्क्वेअर मीटर. आता हे लिहिलेलं आपण छानपैकी सेंटेन्समध्ये लिहून घ्या. द एरिया ऑफ ट्रायंगल PTS इज 2250 स्क्वेअर मीटर. बघा थर्ड पार्टचा एरिया आपण काढलेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तर काढू शकता. याचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर मी इरेज करते, कारण की आपल्याला या पूर्ण गिवन प्लॉटचा एरिया काढायचा, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. बघा आपल्याला लास्ट बघायचं आहे. इथे लिहिते मी एरिया ऑफ प्लॉट. एरिया ऑफ प्लॉट कोणता आपला? PQRST. PQRST आणि हा प्लॉट म्हणजेच काय? ह्या सगळ्यांची ॲडिशन. हां एरिया ऑफ ट्रायंगल PQA प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड म्हणजे क्वाड्रिलेटरल म्हणतो आपण QACR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS ॲडिशन एरिया ऑफ ट्रायंगल PTS. इथे मी इज इक्वल टू लिहिते. एरिया ऑफ ट्रायंगल PQA आलेला आहे 750 प्लस साइन. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल QACR आहे 2250 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS आलेला आहे 750 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PTS आलेला आहे 2250. याची करायचे ॲडिशन. बघा 6000 स्क्वेअर मीटर. ह्या सगळ्यांचे ॲडिशन येते 6000 स्क्वेअर मीटर. तर कशी आहे बघूया आपण. इथे रफ करूया पार्ट. बघा हे ॲडिशन 0 0 0 5 + 5 10 10 + 5 15 15 + 5 20 0 इथे 2 कॅरी 2 + 7 9 9 + 2 11 11 + 7 18 18 + 2 20 0 इथे 2 कॅरी 2 + 2 4 4 + 2 6. बघा अशा प्रकारे आपण आन्सर काढलेला. आणि लास्टमध्ये छान सेंटेन्स लिहून घ्या. द एरिया ऑफ प्लॉट PQRST इज 6000 स्क्वेअर मीटर. बघा अशा प्रकारे आपण क्वेश्चन फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन बघायचा आहे ह्या प्रॅक्टिस सेटचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इथे हे डायग्राम आहे, म्हणजे हा गिवन प्लॉट आहे. गिवन प्लॉट कोणता? तर ABCDE हा प्लॉट आहे. ह्या प्लॉटचा एरिया काढायचा आहे. तर हे एरिया कसा काढणार? तर बघा ह्या प्लॉटचे पार्ट्स पडलेले आहेत. ह्या पार्टचा जर आपल्याला एरिया माहीत झाला तर आपण या पूर्ण गिवन प्लॉटचा एरिया काढू शकतो. तर बघूया कोणकोणते पार्ट्स आहेत.
हा पार्ट, एक हा पार्ट आणि हा पार्ट, 3 पार्ट्स पडलेले आहेत. तर बघूया फर्स्ट पार्ट काय दिसते तुम्हाला. इथे दिसते BAC. हा फर्स्ट पार्ट म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण की इथे राईट अँगल आहे, म्हणून हा पहिला जो पार्ट आहे हा राईट अँगल आहे. तर आपण याचा एरिया काढू शकतो. मी इथे लिहून घेते ट्रायंगल BAE. म्हणजे आपण पहिल्यांदा आपण याचा एरिया काढणार. त्यानंतर काय दिसते तुम्हाला BEC. हा सुद्धा एक ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगलच्या 3 साइड्स गिवन आहेत, 30, 28 आणि 26. ज्या ट्रायंगलच्या 3 साइड्स गिवन असतात त्या आपण इथे हेरॉन्स फॉर्म्युला यूज करतो. इथे लिहून घेते, म्हणजे आपल्याला याचा पण एरिया काढावा लागेल. BEC किंवा BCE. त्यानंतर लास्ट दिसते तुम्हाला थर्ड पार्ट CED किंवा CDE म्हणतो. मी इथे लिहिते एरिया ऑफ ए ट्रायंगल CDE. दिसते तुम्हाला. इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर, म्हणजे ही हाईट झाली आणि ही बेस. हा ट्रायंगल असा की इथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर हा बेस इंटू हाईट. बघा आपण फिगर बघितली, फिगर मधले पार्ट्स कोणकोणते आहेत ते बघितले, किती पार्ट्स आहेत ते बघितले, आणि यामध्ये कोणता, ह्या पार्ट्समध्ये कोणता फॉर्म्युला आहे आणि कोणता पार्ट्स आहे, ट्रायंगल आहे की क्वाड्रिलॅटरल, हे सगळं बघितलेलं आहे. तुम्हाला याचा अंदाज आला असेल तर आपण फर्स्ट पार्टपासून चालू करूया आणि हा जो आहे पार्ट याचा एरिया काढूया. तर मी इथे लिहिते इन ए राईट अँगल ट्रायंगल BAC. या ट्रायंगलच्या कोणकोणत्या साइड्स गिवन आहे ते बघूया. लेंथ BA इज इक्वल्स टू 24 मीटर. बघा एरिया ऑफ ए राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला हा मल्टिप्लिकेशन काय आहे, प्रोडक्ट ऑफ 2 साइड्स मेकिंग राईट अँगल. म्हणजे ही आणि ही पाहिजे, म्हणजे आपल्याला याची पण लेंथ माहिती पाहिजे, पण याची लेंथ दिलेली नाहीये. तर याची लेंथ दिलेली आहे, म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनसची लेंथ दिलेली आहे. तर मग कसं काढायचं, तर इथे आपण पायथागोरस थेरमचा यूज करून याची लेंथ काढूया. बघा मी इथे लिहिते इन ए राईट अँगल ट्रायंगल लिहिलेच आपण इथे लिहिते बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस कोणता BE, लेंथ BE स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड 1 म्हणजे AE, लेंथ AE स्क्वेअर, साइड 2 म्हणजे BA, लेंथ BA स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करायच्या. लेंथ BE इथे लिहून घेऊया पहिल्यांदा. लेंथ BE इज इक्वल्स टू, म्हणजे आपल्याला पुढे काम पडलं तर इथे जाईल 30 मीटर. इथे लिहिते मी 30 आणि त्याच्यावर स्क्वेअर इज इक्वल्स टू. जेव्हा आपण व्हॅल्यू पुट करतो त्यावेळेस हा जो स्क्वेअर असते तो ॲज इट इज लिहायचा, फक्त ह्या आतमधल्या ज्या हे काढून इथेच नंबर लिहायचा असतो. लेंथ ए काढायचे. मी इथे कसं लिहिणार, इथे व्हॅल्यूज लिहिणार. लेंथ BA 24. बघा सॉल्व करूया. तर आपल्याला लेंथ AE पाहिजे. लेंथ AE इथे लेंथ AE स्क्वेअर. आपण काय असे अरेंजमेंट करूया जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू काढायसाठी इझी आहे. मी काय साईड चेंज करून घेते. लेंथ AE स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इज इक्वल्स टू 30 स्क्वेअर. बघा हे काढायचं आहे, हे लेफ्ट साईडलाच पाहिजे, मी तिकडे घेऊन जाते. इथे लिहिते लेंथ AE स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे 30 असंही जरी लिहिलं तर ते 30 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर. आता हे भरपूर काय लेंथ द्यायचा, स्क्वेअर काढा. तर कसं एक फॉर्म्युला सांगते मी तुम्हाला, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर म्हणजे A प्लस B इन ब्रॅकेट नंतर A मायनस B इन ब्रॅकेट. म्हणजे आपल्या इथे आपल्याला ही अशानुसार काढायचं, म्हणजे A म्हणजे 30 आणि B म्हणजे 24. बघा इथे लिहिते मी 30 प्लस 24 आणि इथे लिहिते 30 मायनस 24. काय येते इथे 54. इथे काय येते मल्टिप्लिकेशनला 6. काय करायचं याची मल्टिप्लिकेशन. 6 4 जा 24. 4 इथे 2 कॅरी, 6 5 जा 30. 30 प्लस 2 येतं 32. बघा हे लिहून घेऊया. लेंथ
ए ई आपलं जे स्क्वेअर आलेलं आहे ते आलेलं आहे 324. आपल्याला काय पाहिजे, ओनली लेंथ ए. तर मी इथे लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट घेतलं की हा स्क्वेअर चालला जाईल. आता राहतं काय, लेंथ ए ई आणि याला टाकावं लागेल स्क्वेअर रूटमध्ये 324. आणि 324 हा कशाचा स्क्वेअर आहे, 18चा. 18चा स्क्वेअर आहे आणि याचा स्क्वेअर रूट काय तर 18. हा 18चा स्क्वेअर आहे. म्हणजे जर आपण असं लिहिलं तर इथं आन्सरमध्ये येतं 18 आणि युनिट काय लिहिणार, मीटर. म्हणजे आपल्याला लेंथ एईची व्हॅल्यू मिळालेली आहे 18 मीटर. आणि हा जो पार्ट आहे तुम्ही इरेज करताय. बघूया, इथे आपण फॉर्म्युला लिहून घेणार. इरेज केलेला इम्पॉर्ट इथे फॉर्म्युला लिहून घेणार. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ two sides making right angle. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल BAC. इथे वर लिहिते मी एरिया ऑफ ट्रायंगल BAC इज इक्वल टू हाफ प्रोडक्ट ऑफ टू साइड्स मेकिंग राईट अँगल. दोन साइड लिहायचा आहे, अशा लिहायचे की त्याच्यामुळे राईट अँगल क्रिएट होतो. BA आणि ही लेंथ BA मल्टिप्लिकेशन आणि ही जी काढलेली लेंथ AE हे काढायचं आहे. इथे काहीच लिहिणार नाही. इज इक्वल टू काय, इज इक्वल टू हाफ मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू पुट करायच्या. लेंथ BA 24 मल्टी लेंथ ए आपण काढलेली आहे. आता लेंथ ही 18 सॉल्व करायचं आहे. 2 नी कशाला मल्टिप्लाय करायचं, दोन पैकी कोणालाही करू शकतो मी. 2 नी 18 ला डिवाइड करते, 9 आलेला आहे. आता 9 ची मल्टिप्लिकेशन करते 24 शी. 216 स्क्वेअर मीटर आपल्याला एरिया मिळालेला आहे ट्रायंगल BAC चा 216 स्क्वेअर मीटर. इथे लिहिते 216 स्क्वेअर मीटर. आन्सर छानपैकी सेंटेन्स लिहून घेऊया. द एरिया ऑफ ट्रायंगल BAC इज 216 स्क्वेअर मीटर. बघा, त्या गिवन प्लॉटचा फर्स्ट पार्टचा एरिया काढलेला. त्यानंतर नेक्स्ट बघूया. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा तर काढू शकता, कारण की आपल्याला इरेज करायचा आहे. नेक्स्ट पार्टची व्हॅल्यू काढायची आहे, नेक्स्ट पार्टचा एरिया काढायसाठी. नेक्स्ट अँगल इन ए ट्रायंगल BCE. या ट्रायंगलच्या लेंथ लिहून घेऊया. लेंथ BE इज इक्वल्स टू 30 मीटर. लेंथ BC is equals to 26 meter and length CE is equals to 28 meter. बघा, इथे हेरॉल्ड्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. हेरॉल्ड्स फॉर्म्युलामध्ये काय आलं तर सेमी पेरिमीटर, आणि सेमी पेरिमीटरच्या फॉर्म्युलामध्ये असतं ABC. तर आपल्याला हे तिन्ही साईड्सला ABC म्हणून म्हणावं लागेल. कशा प्रकारे बघा, कोणत्या तरी एका साईडला A, कोणत्या तरी एका साईडला B आणि कोणत्या तरी एका साईडला C. तर इथे मी A is equals to 30 मीटर, B is equals to 26 meter and C is equals to 28 meter. पहिल्यांदा आपण सेमी पेरिमीटर काढून घेऊया. सेमी पेरिमीटर म्हणजे यस बघा, A plus B plus C upon 2 is equal to A 30 plus B 26 plus C 28. डिनॉमिनेटरला 2 इज इक्वल टू हॉरिझॉन्टल लाईन. परत न्यूमरेटरची ॲडिशन 0 plus 6 6 6 plus 8 14 4 इथे 1 1 plus 3 4 4 plus 2 6 6 plus 2 8 2 याने याला डिवाइड करायचं 42. म्हणजे आपला जो सेमी पेरिमीटर आपल्याला मिळालेला आहे 242 मीटर. सेमी पेरिमीटर मिळालेलं 42 मीटर. आता आपण इथे एरिया ऑफ ट्रायंगल लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल
स्क्वेअर रूटचं साइन यस इन ब्रॅकेट यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. बघा कोणता आपला एरिया ऑफ ए ट्रायंगल आहे BCE. एरिया ऑफ ट्रायंगल BCE आणि ह्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. एस ची व्हॅल्यू काढलेली आहे 42. मल्टिप्लिकेशनला नेक्स्ट ब्रॅकेट आहे एस मायनस ए तर आपण इथे लिहिणार 42 मायनस 30. यस 42 मायनस आहे बी आहे 26. ब्रॅकेट क्लोज हा ब्रॅकेट ओपन. यस आहे आपला 42 त्यानंतर मायनस साइन सी ची व्हॅल्यू आहे 28. ह्यानंतरचा पार्ट आपण इथे वर बघूया. बघा इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू स्क्वेअर रूटचं साइन आणि हे नाही काढलं तरी चालते. मी रेस करते. बघा फर्स्टली 42 आहे 42 मायनस 30 12 मल्टिप्लिकेशन इथे मी 12. परत हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनला आहे. मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचं 42 मायनस 26 येतं 16. मल्टिप्लिकेशन 42 मायनस 28 येतं 14. बघा हे सॉल्व केलं आपण इथे लिहिलंय. आता हे झालं का आपलं आन्सर नाही. आता याच्यात फॅक्टर्स करायचे आहे तर बघूया. 40 फॅक्टर्स असे करायचे की जवळपास सगळ्या नंबरचे जवळपास सेम असायला हवे. 42चे फॅक्टर येतं 6 मल्टिप्लिकेशनला 7. पैचे फॅक्टर येतं 6 मल्टिप्लिकेशनला 2 4 मल्टिप्लिकेशनला 4 आणि 14चे फॅक्टर येतात 7 मल्टिप्लिकेशनला 2. आता सेम नंबर जे दिसतात ते जवळ लिहून घेऊया. 6 लिहिला मी 6 मल्टिप्लिकेशन लिहिलं. आता 7 बघूया दिसते 7ला 7 मल्टिप्लिकेशनला 7. आता हा 2 दिसते याला 2 हा मल्टिप्लिकेशनला 4 मल्टिप्लिकेशन 4. बघा याला कसं लिहायचं 6 ला 6 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन 7 ला 7 स्क्वेअर 2 ला 2 स्क्वेअर आणि 4 ला 4 स्क्वेअर. स्पेस कमी असल्यामुळे आपण असं याप्रमाणे लिहितो. इकडे बघा इथे लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल BCE. तर स्क्वेअर रूटचं साइन काढायचं. स्क्वेअर रूटचं साइन काढलं की स्क्वेअर पण निघून जातात आणि आपण काय करायचं आलेले नंबर लिहून घ्यायचे. 6 मल्टिप्लिकेशनला 7 मल्टिप्लिकेशनला 2 मल्टिप्लिकेशनला 4. बघा 6 मल्टिप्लिकेशनला 4 42 2 मल्टिप्लिकेशनला 4 8 यांचे करायचे मल्टिप्लिकेशन. 8 2 जा 16 6 इथे 1 कॅरी 8 4 जा 32 32 प्लस 1 33. आन्सर आलेला आहे स्क्वेअर मीटर. ह्या ट्रायंगलचा एरिया आलेला आहे. द एरिया लिहून घेऊया इथे. द एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज 336 स्क्वेअर मीटर. बघा अशा प्रकारे ह्या पार्टचा पण आपण एरिया काढलेला आहे. यानंतर जो रिमेनिंग पार्ट आहे त्याचा एरिया काढून घेऊया. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा. याचा एरिया काढायचा मी इथे लिहिते. इन ए ट्रायंगल CTE ह्या ट्रायंगलच्या ज्या साइड्स गिवन आहे त्या आता लिहून घेते मी. बघा ही गिवन आहे लेंथ C ही गिवन आहे म्हणजे ह्या ट्रायंगलचा बेस आहे तो आहे 28 मीटर. बघा ही आहे हाईट कोणती आहे लेंथ DF. हाईट DF आहे आणि त्याची जी लेंथ लिहित आहे आपण ती लिहितो 16 मीटर. एरिया ऑफ ट्रायंगल लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ मल्टिप्लिकेशन बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे बघा. हा एरिया ऑफ ट्रायंगल आहे CDE इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हाफ मल्टिप्लिकेशन बेस कोणता आहे CE. लेंथ CE लिहिणार मी इथे. हाईट कोणती आहे DF इथे लिहिणार लेंथ DF. लेफ्ट साइडची व्हॅल्यू काढायची तिथे काहीच लिहिणार नाही. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हाफ खाली हाफ मल्टिप्लिकेशन CE ची व्हॅल्यू पुट करायची 28 मल्टिप्लिकेशन लेंथ DF ची व्हॅल्यू पुट करायची 16. 2 ने 28 ला डिवाइड करायचं किंवा 16 ला.
मी 2 नी 60 ला डिवाइड करते, येतं 8. हे 28 आणि 8 ची करायची मल्टिप्लिकेशन. ती इथे बघा 8 28 मल्टिप्लिकेशनला 8 काय येतं बघा, 8 8 दा इथे लिहिते मी 8 8 दा 64, 4 इथे 6 कॅरी, 8 2 दा 16, 16 प्लस 6 22. म्हणजे आन्सर आलेला आहे 224 युनिट आहे स्क्वेअर मीटर. बघा एरिया ऑफ ट्रायंगल आलेला आहे लास्ट त्याचा CDEचा 224 स्क्वेअर मीटर. आणि हा जो सेकंड आहे ट्रायंगलचा त्याचा सुद्धा घेतो मी 336 स्क्वेअर मीटर. सेंटेन्स पण लिहून आपण छानपैकी, आपल्याकडे स्पेस आहे. द एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज 224 स्क्वेअर मीटर. बघा फ्रेंड्स, सगळ्या पार्टची व्हॅल्यू काढून झालेली आहे. म्हणजे आपलं इथे एक काम कमी झालेलं आहे. आता काय करायचं, लास्ट आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूची ॲडिशन करायची आहे. तर ज्यांना आपल्याला स्पेस पाहिजे तर ही इरेज करावं लागेल. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही काढू शकता. बघा मी आता हे इरेज करते. बघा एरिया ऑफ प्लॉट नेम लिहावं लागेल पहिले, ABCDE इज इक्वल टू ह्या सगळ्यांची ॲडिशन. एरिया ऑफ ट्रायंगल BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BAE आलेला आहे 216 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE आलेला आहे 336 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDE आलेला आहे 224 इज इक्वल टू ॲडिशन करूया. 6 प्लस 6 12, 12 प्लस 4 येतं 16, 6 इथे घेते 1 कॅरी, 1 प्लस 1 2, 2 प्लस 3 5, 5 प्लस 2 7. आता परत इथे 2 प्लस 3 5, 5 प्लस 2 7 स्क्वेअर मीटर. इथे लास्ट मध्ये लिहिते मी द एरिया ऑफ सेंटेन्स लिहिते ऑफ गिवन प्लॉट. कोणता प्लॉट आहे, ABCDE इज 776 स्क्वेअर मीटर. बघा फ्रेंड्स, इथे आपण सेकंड क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. सेकंड क्वेश्चन कंप्लीट होणे म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 15.5 कंप्लीट होणे आहे. कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ह्या चॅनलला नक्की शेअर करा, व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला मनापासून विनंती आहे, कमेंट पण करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद करते. टेक केअर अँड गुड बाय.